प्रत्येक युद्धामागे एक कारण असतं आणि काही चेहरे असतात आणि हेच चेहरे त्या युद्धात होणाऱ्या पराभवाचं कारण सुद्धा ठरतात. आता पाकिस्तानचे हे चार चेहरे पहा. पहिला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा. दुसरा चेहरा आहे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ. तिसरा माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हा चौथा आणि महत्त्वाचा चेहरा, ज्यांनी पाकिस्तानला बुडवण्याचं काम सुरू केलं आहे. पाहुयात पाकिस्तानचा बाजार उठवण्यात कोणाचा कसा हात आहे. तर सुरुवात करूयात पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यापासून. शहाबाज हे माजी पंतप्रधान असलेल्या नवाब शरीफ यांचे भाऊ आहेत. विशेष म्हणजे नवाब शरीफ हे 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. शहाबाज शरीफ हे इम्रान खान पायउतार झाल्यानंतर पंतप्रधान झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शहाबाज शरीफ यांच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही, मात्र इतर पक्षांच्या पाठिंब्यावर ते पंतप्रधान झाले. 73 वर्षांच्या शहाबाज शरीफ यांनी भारताशी सामंजस्याची भूमिका कधीच घेतली नाही. त्याआधी पंतप्रधान असलेल्या इम्रान खानने तरी मवाळ भूमिका घेत भारताशी जुळवून घेण्याची भूमिका बोलून तरी दाखवली होती. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद विरोधी भूमिका घ्यायची सोडून भारतालाच दोष द्यायचा प्रयत्न केला होता. त्यात हेच शहाबाज शरीफ आघाडीवर होते. शिवाय लष्कर प्रमुखाला खोली सूट दिल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या, जो दहशतवाद तिथे पोचला गेला, त्याकडेही शहाबाज यांनी दुर्लक्ष केलं. दुसरीकडे शहाबाज यांच्या काळातच पाकिस्तान हा आर्थिक संकटात आला आहे. महागाई वाढली आहे, कर्ज वाढलंय. अशा परिस्थितीमध्ये देशाची वाट लागलेली असताना युद्ध लादणं ही शहाबाज शरीफ यांची सगळ्यात मोठी चूक म्हणावी लागेल. भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य केलं असताना त्याला पाकिस्तानवरील हल्ला असल्याचं दाखवत शहाबाज शरीफ यांनी भारताला धमकवण्याची भाषा सुद्धा केली. मात्र त्यांची देहबोली पाहून पाकिस्तानी लोकांनीच त्यांना नावं ठेवली होती आणि तिथेच ते चुकले आणि त्याचा परिणाम आता पाकिस्तान भोगताना दिसतोय. ऑपरेशन सिंदूरमधून आपण पाहिलंय की काय काय घडलंय. दुसरे आहेत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ. हे तेच संरक्षण मंत्री आहेत जे भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यापासून हास्यास्पद आणि वादग्रस्त विधानं करत आहेत. अलीकडच्या काळात त्यांची वादग्रस्त वक्तव्य, सार्वजनिक चुका आणि राजकीय पेच प्रसंगांसाठी ते ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय मुलाखती, दहशतवाद आणि युद्धावरील वादग्रस्त विधानांमुळे आसिफ यांच्यावर पाकिस्तान आणि जगभरातून टीका झाली. त्यांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली तेव्हा दहशतवाद्यांना पोसायचं काम आम्ही करत आहोत हे मान्य केलं होतं. त्याला त्यांनी घाणेरडं म्हटलं होतं, मात्र ते काम आम्ही करतोय हे मान्य केल्याने चर्चा रंगली होती. जेव्हा पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची 5 विमानं पाडल्याचा दावा केला तेव्हा त्यांना पुरावे मागण्यात आले. पत्रकारांनी जेव्हा पुरावे मागितले किंवा तसा प्रश्न विचारला तेव्हा मंत्री साहेबांनी उत्तर दिलं की हे सर्व सोशल मीडियावर आहे, भारतीय सोशल मीडियावर आहे, आमच्या सोशल मीडियावर नाहीये. या विमानाच्या अवशेष पडलेत आणि ते भारतीय मीडियावर आहेत, असं संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले होते. तसेच एकीकडे पंतप्रधान भारताला इशारा देत असताना हेच आसिफ मात्र भारत 2 पाऊल मागे गेला तर आम्ही सुद्धा माघार घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचं यावरून दिसून आलंय. तसेच ड्रोन हल्ल्याबाबतची अज्ञान असल्यासारखी वक्तव्य त्यांनी केली होती. त्यामुळे मंत्र्यांचं हे हास्यास्पद वक्तव्य चर्चेत आलं होतं. तिसरे आहेत पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार. त्यांनी तर सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवरील चोरा चौकात पांढरा झेंडा फडकावून आत्मसमर्पण केल्याचा दावा केला होता. तसेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ नाही असा दावा त्यांनी केला होता आणि पुढच्या काही तासातच पुरावे आल्यानंतर ते तोंडावर आपटले होते. तसेच तरार यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे एकीकडे जगभरातून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न या दरम्यान होत असताना पाकच्या मंत्र्यांनी अशा धमक्या देणं हे पाकलाच चांगलं महागात पडताना दिसत आहे. चौथे आणि सर्वात मोठं कारण म्हणजे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर. असीम मुनीर हे या तणावामागचं सगळ्यात मोठं कारण आणि मोठे सूत्रधार मानले जातात. पाकव्याप्त काश्मीरमध्ये येऊन त्यांनी काश्मीरबाबत फूट पाडणारी विधानं केली, दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारी विधानं केली, भारतीय सैन्यालाही इशारा देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यातून हेच स्पष्ट झालंय की त्यांच्या मागे एक वेगळा हेतू होता. पाकिस्तान सैन्य हे दहशतवाद्यांना ताकद देतं हा आरोप नेहमी होतो, तोच असीम यांच्या बोलण्यातून खरा असल्याचं दिसलं. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन समोर आलं होतं. पाकिस्तानी कमांडो त्यात असल्याचं देखील बोललं गेलं. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर हे भारताच्या निशाण्यावर होतंच, मात्र तरीही भारताने केवळ दहशतवादी तळांनाच उद्ध्वस्त केलं. असं असतानाही पाकिस्तानच्या सैन्याने भारतावर हल्ले केले. त्यानंतर मात्र असीम मुनीरची खरी बाजू समोर आली. पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती बिघडवण्यासाठीच असीम मुनीर हे सर्व करतोय, त्याने हे सर्व घडवलं असंच बोललं जात आहे. त्यामुळे असीम मुनीरच्या आडमुठ्या धोरणांमुळे आणि अतिमहत्वाकांक्षेमुळे पाकिस्तानवर ही वेळ आली, युद्ध करण्याची वेळ आली असंच बोललं जात आहे.
असीम मुनीर याचं दहशतवाद्यांवर असलेलं प्रेम त्यांना नडलं, त्यांचं पद जाण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते. पाकिस्तान संकटात असताना लष्कर प्रमुख कुठे आहेत हा प्रश्न आता पाकिस्तानमध्येच विचारला जातोय. शिवाय त्यांच्या विरोधात आता पाकिस्तानी सैन्यातूनच उठाव होण्याचे देखील संकेत मिळत आहेत. त्यामुळे असीम मुनीर हे सध्या सुरू असलेल्या घडामोडींमागचं एक प्रमुख कारण आहे असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे नाजूक परिस्थिती, पाकिस्तान संकटात असताना या 4 प्रमुख लोकांनी आपल्याच देशाचा कसा बाजार उठवला हे दिसून येत आहे. समन्वय न ठेवल्यामुळे कशी नाचक्की मंत्र्यांची झाली ते देखील दिसून येत आहे. त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत हे स्पष्ट आहे. आपण पाहिलं की भारतीय यंत्रणेपुढे पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा ही टिकणार नाही हे स्पष्ट आहे. तरी देखील पाकिस्तान आडमुठेपणाची भूमिका घेत आहे आणि त्यात असे जे काही मंत्री असतील किंवा तिथे असलेले महत्त्वाचे व्यक्ती असतील अशी विधानं करतायत किंवा अशी भूमिका घेत आहेत ज्यामुळे पाकिस्तानचंच नुकसान होत आहे. या 4 व्यक्तींविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.